तुम्ही अधिकाऱ्याला पाठीशी घालताय का? मग फौजदारी दाखल करा, त्याच्यावर जर रिटायर झाला असेल तर जे प्रमाणपत्र दिलेलं आहे ते रद्द करा ना. प्रश्न आयोगाच्या मार्फत प्रश्न उपस्थित करा. मोठे विषय वाढवा. छापल्याप्रमाणे सभापती महोदय, बुलढाणा जिल्ह्यामध्ये विमुक्त जाती असंवर्गातील बंजारा समाजाच्या लोकांवरती खूप मोठा अन्याय या ठिकाणी झालेला आहे. खोटे बोगस जात वैधता प्रमाणपत्र देऊन 50 लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी आणि वैद्यकीय शिक्षणाचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे. 2 वर्षापूर्वी अधिवेशनामध्ये मी हा प्रश्न उचलून या संदर्भात मागणी केल्यानंतर याची चौकशी झाली. जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी 50 जातीचे वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याचे, त्यापैकी 48 अवैध असल्याचे या ठिकाणी अहवाल राज्य सरकारला पाठवून 2 वर्ष पालटून गेले तरी त्याच्यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही. सभापती महोदय, महत्त्वाचा विषय असा आहे की 50 पैकी जे 2 प्रमाणपत्र जे याच्यामध्ये दिसत नाही, तर त्याची कथा तर खूप मोठी आहे की याची मागणीसुद्धा त्या लोकांनी केली नाही, ज्याचा प्रस्ताव ऑनलाईन झालेला नाही, तरीसुद्धा ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि रात्रभर बसून 5-5 कोटी रुपये या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत. बंजारा समाजावरती हा झालेला खूप मोठा अन्याय या ठिकाणी सभापती महोदय आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्या 50च्या 50 लोकांना घरी पाठवून त्या ठिकाणी जे खरे लाभार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळणार का, त्या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून पैसा वसुली करणार का. आणि महोदय, या संदर्भामध्ये राज्य सरकार 2 वर्षापासून का त्या लोकांना पाठीशी घालत आहे हा माझा प्रश्न आहे. आणि या बंजारा समाजाच्या लोकांवरती होणारा अन्यायासंदर्भात मी प्रश्न उचलल्याबद्दल माझ्यावरती जीव घेणे 2 हल्ले झालेत. मला वाय+चा दर्जा त्याच्यामुळे झालेला आहे आणि अद्याप 2 वर्ष होऊन मी माझा जीव मुठीत घेऊन फिरत असताना या अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही. आणि ही जे साखळी या ठिकाणी चाललेली आहे सभापती महोदय, या साखळीचं केंद्र बुलढाणामध्ये आहे. तर माझी आपणास मागणी आहे, संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. त्याची सर्व यादी मी यापूर्वीच सभापती यांना पूर्ण सादर केलेली आहे. पूर्ण गठ्ठा या ठिकाणी दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. तर त्वरित कारवाई करण्याची मागणी मी या ठिकाणी करतो. माननीय सभापती महोदय, 2 वर्षापूर्वी या प्रकरणामध्ये ज्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याची चौकशी बार्टीचे महासंचालकाच्या मार्फत आम्ही केली. त्याचा अहवालही प्राप्त झाला. बंटी पाटील. मंत्री महोदय म्हणतात की अहवालात त्रुटी आल्या. मंत्री महोदय स्पष्टपणे सांगतात, विभागीय चौकशी करतो म्हणून सांगतात. दुसऱ्या बाजूला तो अधिकारी रिटायर, फौजदारी गुन्हा दाखल करा त्या अधिकाऱ्यावर. आणि ज्यांना प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा ना तुम्ही. तुम्हाला जर तुम्ही अधिकाऱ्याला पाठीशी घालताय का? तुम्ही अधिकाऱ्याला पाठीशी घालताय का? मग फौजदारी दाखल करा, त्याच्यावर जर रिटायर झाला असेल तर. विभागीय चौकशी कधी व्हायची ती होऊ दे, परंतु हे आणि जे प्रमाणपत्र दिलेले आहेत ते रद्द करा ना. ते चुकीचे फायदे घेऊन या ठिकाणी त्याचा फायदा घेत असतील त्या प्रमाणपत्रावर, तर मग तुम्ही त्याला पाठीशी घालायचं कारण काय? तर सभापती महोदय, मला वाटते की यात निर्णय घेणं, निलंबन करणं, आता रिटायर झाले असले तरी बाकीच्यांना फौजदारी दाखल करू शकतात किंवा प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय शासन घेणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, हे निश्चित आहे 2023ची असलेली ती कंप्लेंट आज 2025 चालू आहे. जेव्हा याची चौकशी झाली, मी हे मान्य करतो, जेव्हा अहवाल आला तर त्या टायमाला संबंधित अधिकाऱ्यांचं आपल्याला त्याचं काय लेखी म्हणणं हे मागवावं लागतं. परंतु मला सुद्धा आश्चर्य या गोष्टीचं आहे की 2 वर्षामध्ये ज्यांनी हे केलेलं आहे, चूक ज्यांनी केलेली आहे, 2 वर्षामध्ये साधं अत्यंत गांभीर्याने सांगतोय की त्यांनी उत्तर सुद्धा दिलेलं नाही. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला काय उत्तर पाहिजे, उत्तर तुमचं द्या, त्याने दिलेलं नाही. हे गंभीर आहे. मी याला अधिकाऱ्याला मी पाठीशी मुळात घालणार नाहीच. यामध्ये जे काही चूक केलेली आहे त्या चुकीचे काय पनिशमेंट द्यायची या संदर्भात आम्ही विचार करतोय आणि लवकर त्याच्यावर आम्ही निर्णय सुद्धा घेऊ. नाही मंत्री महोदय, एक मिनिट. आपण जरा
मंत्री महोदय, आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सगळ्या बाबी मान्य करत आहात. तथापि हा प्रश्न देऊन सभागृहात येईपर्यंत 45 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. आपण शासनाकडे सर्व अहवाल देखील प्राप्त झालेला आहे आणि जर आपण अहवालाच्या अनुषंगाने जर भाष्य आपण सभागृहात केलं असेल, आपण जर हे सगळं मान्य केलं असेल, तर आपण एवढ्या कालावधीत उत्तर येत असताना त्याच्यावर काय कारवाई केली हे सदस्यांना अपेक्षित आहे. आणि त्यामुळे मला वाटतं त्या दिशेने जर आपण उत्तर दिलं तर सभासदांचं समाधान होईल. आता त्यांचं उद्या उत्तर. एक मिनिट, राठोड बसा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.